काल आपण तुमची आर्थिक ओळख बदलण्याची सुरुवात केली, पण आज आपण आणखी खोल जाणार आहोत. कारण ओळख बदलली तरी जुने पॅटर्न अजून चालू असू शकतात. आज आपण त्या सबकॉन्शियस पॅटर्नना शांतपणे रिसेट करणार आहोत. डोळे हलकेच बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास. हळूहळू सोडा. आज काही फोर्स करायचा नाही. फक्त निरीक्षण करायचं आहे. तुमचं लक्ष श्वासावर आणा. श्वास आत, बाहेर. तुमचं शरीर सुरक्षित आहे. या क्षणी कोणताही आर्थिक धोका नाही. पैशाचा विचार आला तरी शरीर शांत राहू शकतं. खांद्यांचा भाग सैल, पोट सैल, मन थोडं स्थिर होत आहे. आता स्वतःला विचारा, पैशाशी संबंधित माझी ऑटोमॅटिक प्रतिक्रिया काय असते? ताण, भीती, टाळाटाळ, अचानक खर्च. फक्त निरीक्षण करा. कोणताही जजमेंट नाही. हे पॅटर्न तुम्ही नाही, ते फक्त शिकलेले प्रतिसाद आहेत. आता त्या पॅटर्नला मनात समोर आणा. आणि हलकेच म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. हा पॅटर्न आता सॉफ्ट होत आहे. हा पॅटर्न आता सॉफ्ट होत आहे. आता नवीन प्रतिसाद. कल्पना करा, पैशाचा विचार आला तरी तुम्ही शांत राहता. खर्च करण्याआधी तुम्ही खोल श्वास घेता. निर्णय घाईत घेत नाही. तुम्ही जागरूक आहात. स्थिर आहात. जबाबदार आहात. मनात म्हणा, मी पैशांसोबत शांत आहे. मी सजग निर्णय घेते. मी दीर्घकालीन विचार करते. ही वाक्य आता सेटल होऊ द्या. कल्पना करा, एक छोटी परिस्थिती
जिथे आधी तुम्ही इम्पल्सिव्ह निर्णय घेतला असता, पण आता तुम्ही थांबता, श्वास घेता आणि सजग निर्णय घेता. त्या शांततेची भावना अनुभवा. हीच नवीन सवय आहे. आता तुमच्या शरीरात ती स्थिरता जाणवा. खांदे सरळ, श्वास स्थिर. मनात म्हणा, मी बदलत आहे, मी सजग होत आहे, मी आर्थिकदृष्ट्या परिपक्व होत आहे. त्या भावनेत राहा. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास, हळूहळू सोडा. आज तुम्ही पॅटर्नशी लढला नाहीत, तुम्ही त्याला समजून घेतलं. पुढच्या सेशनमध्ये आपण रिसिव्हिंग कॅपॅसिटी वाढवणार आहोत. सबस्क्राईब करा आणि ही साधना सुरू ठेवा, कारण लहान सजग बदल मोठी आर्थिक शांती निर्माण करतात.